बर बर बघूया की. या उद्या जीप कापायला. येतोच मी, थांब जरा तू. या या उद्या या. मित्र हो, तुम्हाला आठवत असेल बघा, मुंबईच्या आमदार निवासामध्ये एक आमदार लुंगी बनियनवर घुसलेला होता ते, आणि तिथं एका सामान्य गरीब वेटरला धमकी देत त्यांनी त्याला मारहाण सुद्धा केलेली होती. हो हो हो, तेच ते एकनाथ शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड. उभ्या महाराष्ट्रानं या घटनेचा निषेध केला होता. बघा, सत्तेतले आमदार, एकनाथ शिंदे गटाचे आमदार, नाहीतरी असे आमदार दुसरे कोणाचे असणार हो. पण हे एक नाही, शिंदे गटातले अनेक आमदार अगदी अशाच पद्धतीनं वादग्रस्त म्हणून बहुचर्चित आहेत, तुम्हाला माहीत आहेत. हे संजय गायकवाड जे आहेत ना, ते यातलेच एक आमदार. बरं, आता नव्यानं काय झालं बघा, या महाराष्ट्रात जन्मलेल्या प्रत्येकाला छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर आहे, त्यांच्याबद्दल मोठी श्रद्धा अगदी प्रत्येकाच्या मनात आहे. अर्थात हे कोणी कोणाला सांगायची आज अजिबात गरज उरलेली नाही. आता बघा, राजकीय नेते शिवछत्रपतींचं नाव घेऊन नेमकं काय करतात हा भाग वेगळा, तो आता आजच्या पुरतं तरी आपण तो सोडून बोलू. तर बघा, कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी तब्बल 37 वर्षापूर्वी म्हणजे 1988 साली एक पुस्तक लिहिलं होतं. त्या पुस्तकाचं नाव होतं शिवाजी कोण होता. हे पुस्तक आज सुद्धा मोठ्या श्रद्धेनं आदरानं वाचलं जातं. मित्रांनो, शिवछत्रपतींच्या कार्याची माहिती आणि वास्तव सांगणाऱ्या या पुस्तकाचं शीर्षक असं एकेरी कसं काय? मग यावर आजवर बरीच चर्चा झालेली आहे, त्याचं उत्तर सुद्धा मिळालेलं आहे. जुनं झालंय आता हे सगळं, त्यामुळं आता पुन्हा त्या विषयाचं चर्वण करण्यामध्ये काहीही अर्थ उरलेला नाही. आणि नेमकं तेच आमदार संजय गायकवाड यांनी केलं. यात नवीन काही राहिलेलं नाही, पण आमदार गायकवाड यांना मात्र अचानकपणे काही साक्षात्कार झाला, तोही तब्बल 37 वर्षानंतर. शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबे यांना फोन केला आणि पुन्हा एकदा एखाद्या गुंडासारखं अत्यंत वाईट भाषा वापरत धमक्या दिल्या. आपली शिवराळ प्रतिमा त्यांनी पुन्हा एकदा दाखवून दिली. चिरडून टाकीन, जीभ छाटेन अशी आणि यापेक्षा सुद्धा अधिक धमकीची भाषा त्यांनी वापरली. पुस्तकाच्या शीर्षकावरून छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान झाल्याचा साक्षात्कार या आमदार महोदयांना तब्बल 37 वर्षानंतर झाला म्हणे. तरीही हरकत नाही, उशिरा तर उशिरा, चांगली गोष्ट आहे. पण हे सगळं असं एकाएकी कसं काय? 37 वर्ष झाली ना हो, 37 वर्ष झाली या पुस्तकाला. बरं, यावेळी जी भाषा वापरली ती कुठल्याही लोकप्रतिनिधीला शोभणारी आहे का? गुंड मवाल्यासारखी सगळी भाषा हो. तुला माहिती आहे ना त्या गोविंद पानसरेचं काय झालं? तुलाही घरात घुसून मारीन, तुला चिरडून टाकेन, तुझी जीभ चाटेन. काय ही काय लोकप्रतिनिधींची भाषा झाली? बरं, हे पुस्तक तरी वाचलं आहे का हो या आमदार महोदयांनी? पुस्तक वाचायची गरज नाही, मला सगळं माहिती आहे म्हणतात, पण हे आमदार महोदय प्रकाशक प्रशांत आंबे त्यांना सांगतायत शिवाजी कोण होता हे पुस्तक गोविंद पानसरे यांनी लिहिलेलं आहे आणि ते 1988 साली प्रकाशित झालेलं आहे. या पुस्तकामध्ये शिवाजी महाराजांचा अपमान करण्यात आलेला नाही, तुम्ही आधी ते पुस्तक वाचा, असं त्यांनी संजय गायकवाड यांना सांगून पाहिलं. मात्र वादग्रस्त प्रतिमा असलेले आमदार संजय गायकवाड यांनी त्यांचं ऐकून न घेता धमकी आणि शिवेगाळ सुरूच ठेवली. जीवे ठार मारायची धमकी सुद्धा दिली. शेवटी प्रशांत आंबे यांनी सुद्धा अजिबात न डगमगता या संजय गायकवाड यांना या तुम्ही उद्या या, माझी जीभ कापायला या, असं थेट उत्तर दिलं. आमदार संजय गायकवाड आणि हे प्रकाशक जे आहेत प्रशांत आंबे यांच्यामध्ये जो फोनवर संवाद झालेला आहे ना मित्रांनो, हा संवाद तुम्ही ऐका, म्हणजे एकंदर चित्र अगदी स्पष्ट होऊन जाईल. हॅलो, हा बोला. प्रफुल्ल भाऊ बोलता? हा बोला. प्रशांत भाऊ, मी आमदार संजय गायकवाड बोलणार.
हा बोला. तुमच्या एक पुस्तकात आमच्या लग्नामध्ये काय म्हटलं, शिवाजी कोण होता म्हणून. हा तर तुम्ही शिवाजी महाराजाला शिवाजी म्हणता का? ते एकेरी नाही, गोविंद पानसरेंचं पुस्तक आहे ते. अरे गोविंद पानसरे कोण शिवाजी महाराजांना शिवाजी म्हणणारा? तुम्ही माहिती घ्या, तुम्हाला कळेल कोण आहे. काय माहिती घ्यायची गरज नाही मला. मला माहिती आहे शिवाजी महाराज कोण आहे. तुमच्यासारखे लोक आमच्या महाराजाला एकेरी भाषेत बोलता. मी काय सांगतोय की अनादर करण्यासाठी नाही लिहिलेलं, तुम्ही पुस्तक वाचा. तू काही शहापण शिकू नको. लिहून घे, मी आमदार संजय गायकवाड तुला घरात मुसलमानी मी धमक्या देत नाही. मी करून दाखवतो. बोलतोय व्यवस्थित, नीट बोल. तुमच्यापेक्षा खूप जास्त शिवाय देतात, पण मी देणार नाही. खूप तू जीप कापून टाकेन मी. बरं बघूया की. या उद्या जीप कापायला येतोच मी. थांब जरा तू. या उद्या या. आता ही क्लिप ऐकल्यावर बाकी काही बोलण्याची गरजच उरत नाही. आमदार संजय गायकवाड यांनी सुद्धा याबाबत खुलासा केलेला आहे. पुस्तकावरचं एकेरी शीर्षक बघून आपल्याला हा शिवछत्रपतींचा अपमान वाटला म्हणून आपण असं बोललो. पण असं सांगत असताना सुद्धा त्यांनी आपल्या बोलण्याचं समर्थनच केलेलं आहे. पण मग एक प्रश्न तर पडतो, हे आमदार महोदय शिवछत्रपतींचे एवढे भक्त आहेत तर तब्बल 37 वर्ष या पुस्तकाबद्दल यांना माहितीच नव्हती की काय? बरं, समजा त्यांना आत्ताच याबाबतची माहिती मिळाली नसेल, अभ्यास त्यांचा नसेल, शिवछत्रपतींचा इतिहास त्यांना माहीत कदाचित. मग प्रकाशकाला धमकी देणं, शिवीगाळ करणं यापेक्षा दुसरा कायदेशीर मार्ग त्यांना का बरं दिसला नाही? लोकप्रतिनिधी आहेत ना ते, कायदे मंडळात आहेत, कायदे करण्यामध्ये त्यांचा सहभाग आहे, मग त्यांना कायदा दिसला नाही? बघा, आमदार निवासातल्या कॅन्टीनमध्ये घातलेल्या गोंधळानं आधीच वादग्रस्त ठरलेले हे आमदार संजय गायकवाड, अहो त्यावेळी म्हणे एकनाथ शिंदे यांना समज दिली असेल कदाचित, पण गायकवाड यांच्यावर त्याचा कितपत परिणाम झाला? काही सुधारणा झाली? मित्रांनो, तुम्ही ठरवा आणि तुम्हीच सांगा. या दोघातला हा संवाद ऐकल्यावर तुम्हाला काय वाटतं मित्रांनो? कमेंट बॉक्समध्ये जरूर तुमची मतं मांडा. आणि हो, जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं एवढी माफक अपेक्षा. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.